हॅलो, गुड आफ्टरनून. आपण या ठिकाणी टीईटीचा पेपर फर्स्ट इथे सोडून घेतोय. त्यामध्ये जो इंग्लिशचा जो पेपर आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी इंग्लिशचा जो पेपर आहे त्यातला पहिला प्रश्न असा आहे पहा. असा प्रश्न आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्स. The team was greeted by deafening applause from the audience. आता या ठिकाणी डिफनेस हा शब्द आहे. डिफनचा अर्थ कानाला बहिर करणारा शब्द किंवा खूप मोठा आवाज. मग अंडरलाइन केलेला शब्द आपल्याला विचारलाय, डेंजरस, टेरिफाईंग, माइल्ड और व्हेरी लाऊड. डेंजरस म्हणजे धोकादायक, टेरिफाईंग म्हणजे चित्त थरारक, माइल्ड म्हणजे सौम्य आणि व्हेरी लाऊड म्हणजे खूप मोठा असा आवाज. मग या ठिकाणी ह्याचा जो अर्थ आहे किंवा ह्याचा जो उत्तर आहे आपल्याला, त्या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर आपल्याला इथे मिळणार आहे की व्हेरी लाऊड असं उत्तर येईल. व्हेरी लाऊड. रिअरेंज द जम्बल्ड पार्ट्स विच आर लेबल्ड PQRS टू फॉर्म अ कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. हा प्रश्न मी बँकिंगच्या एक्झामला असतो बघा. बँकिंगच्या किंवा IBPच्या एक्झामला हा प्रश्न नेहमी विचारला जातो बघा. या ठिकाणी बघा PQRS बघा दिसतं का क्लिअर. PQRS असा सिक्वेन्स दिलेला आहे. या ठिकाणी हा प्रश्न विचारलाय पहा की व्हेन वार्म समर टू द कोल्ड विंटर, ऑटम इज द सीझन, टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीजेस. आता बघा अशा वेळेस काय करायचं, पहिला आकडा कुठला असेल तर व्हेन ए डब्ल्यू बघा स्मॉल दिलेला आहे, टू स्मॉल आहे, टी स्मॉल आहे, हे कॅपिटल दिलेला आहे. तर हा पहिला आकडा असेल ऑटम. ऑटम इज द सीझन. आता सीझन बदल दिलेला आहे म्हणजे वेळ दिलेला आहे, त्यामुळे सीझन बदल व्हेन येऊ शकते. ऑटम इज द सीझन, व्हेन वार्म समर, दोन आहे. त्यानंतर काय, टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीजेस, हा 3 येईल आणि हा 4 येईल. तर हा पर्याय कुठला येईल, 2 4 1 3 म्हणजे इथं RPSQ हा पर्याय येईल. चूज द, पुढचा प्रश्न असा आहे पहा, पुढचा प्रश्न असा करता येईल आपल्याला की चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज ऑपोजिट इन मीनिंग टू द वर्ड अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्स. सच कंपॅरिझन्स इन पोएट्री आर युजफुल. तर युजफुलच्या विरोधात आपल्याला लगेच कळू शकते, परमनंट येणार नाही, ॲन्शियंट येणार नाही, रिनोव्हेटेड येणार नाही, तर युजलेस येईल. या ठिकाणी हा शब्द येईल useless. Identify which part of the sentence has an error. कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे म्हणजे चूक आहे. The Times of India has the larger circulation of all English dailies in India. आता हे जे वाक्य आहे एक लक्षात येईल, हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आहे. डिग्रीचे 3 प्रकार असतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर पॉझिटिव्ह मध्ये दोघांची तुलना केली जाते. टू थिंग्स आर कम्पेअर्ड इक्वली. टू थिंग्स आर कम्पेअर्ड. कंपॅरेटिव्ह मध्ये एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा मोठी किंवा लहान दाखवली जाते आणि सुपरलेटिव्ह मध्ये एका गोष्टीची अन्य गोष्टीबरोबर तुलना केली जाते. आता इथं द टाइम्स ऑफ इंडिया हे एका मासिकाचं नाव आहे, एका पेपरचं नाव आहे. द टाइम्स ऑफ इंडिया हॅज द लार्जेस्ट ऐवजी इथं हा शब्द पाहिजे होता लार्जेस्ट. त्यामुळे बी मध्ये करेक्शन आहे, कारण सुपरलेटिव्ह डिग्री आहे. द लार्जेस्ट असा हे शब्द पाहिजे होता. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. ड्युरेशन, डॅमेज, इलेक्ट्रिसिटी आणि तो शब्द आहे शेवटचा, तो आहे इकॉनॉमिकल. आता या ठिकाणी बघा ड्युरेशन या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग आहे ड्युरेशन. डॅमेज या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग असं आहे पहा डॅमेज. इलेक्ट्रिसिटीचं करेक्ट स्पेलिंग असं पाहिजे इलेक्ट्रिसिटी. आणि इकॉनॉमिकल ह्या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग असं पाहिजे होतं बघा इकॉनॉमिकल. त्यामुळे ह्याला करेक्ट स्पेलिंग हे आहे पहा, हे सगळं स्पेलिंग दिलेले चुकीचे आहे. डॅमेज, इलेक्ट्रिसिटी तो शब्द दिलेला आहे. त्यानंतर चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. शेफ्स यूज दीज मशीन्स टू मिक्स द इन्ग्रेडियंट्स. आता या ठिकाणी बघा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह सांगितले. आता या ठिकाणी तसं पाहिलं तर
ह्या वाक्यामध्ये शेप्स जो शब्द आहे, की जो शब्द दिलेला आहे शेप्स, हा शब्द ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे. पहा शेप्स ह्या वाक्यामध्ये या ठिकाणी ते सब्जेक्ट पार्ट आलेला आहे. यूज ह्या ठिकाणी वर्ब आलेला आहे आणि दीज मशीन्स ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे आणि टू मिक्स इन्ग्रेडियंट्स एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे, ऍडिशनल पार्ट आलेला आहे. तर दीज मशीन पासून सुरुवात करावी लागेल आपल्याला, कारण पॅसिव्ह सूत्र काय, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 असं करतो आपण. म्हणजे पॅसिव्हाइज करताना साधारणपणे आपण सूत्र काय पाहतो पहा, तर आपल्याला काय लिहिता येईल का पॅसिव्हाइजचं, किंवा पॅसिव्हाइजचं सूत्र काय असतं बघा, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 प्लस बाय प्लस एस्ट म्हणजे द्वितीया, कर्त्याची किंवा सर्वनामाची द्वितीया. या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आलेला बघा, दीज मशीन्स, दीज मशीन्स. आता यूज हा प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि मशीन्स प्लुरल ऑब्जेक्ट आहे, म्हणून आर इथे शब्द यायला पाहिजे. आर युजर इथे आले, आर बिंग नको आहे, कारण आय प्रत्यय नाही, वेर युजर येणार नाही, त्यामुळं हॅव बिन येणार नाही. इथे हॅव असतं तर हॅव बिन आलं असतं, त्यामुळे पर्याय हा बरोबर. दीज मशीन्स आर युज्ड बाय शेप्स टू मिक्स द ingredients. Choose the word opposite in meaning to the given word. फ्रॅगाइल. आता फ्रॅजाइल ह्या शब्दाचा अर्थ अशक्त असा आहे, किंवा फ्रॅगाइल या शब्दाचा अर्थ आहे, ज्याला काय म्हणतो आपण इथे ठिसूळ असं म्हणतो, ठिसूळ अशा अर्थाने ठिसूळ. आता त्याचा अपोजिट वर्ड विचारलाय, वीकचा अर्थ अशक्त, नंतर रोबोस्टचा अर्थ स्ट्रॉंग वगैरे किंवा बळकट अशा अर्थाने, जंटलचा अर्थ सभ्य आणि सबड्यूचा अर्थ वश किंवा ह्याचा समानार्थी बसत नाही शब्द. तर ठिसूळच्या विरुद्ध रोबस्ट हा शब्द बसेल, रोबस्ट. चूज द मिसस्पेल्ड वर्ड, एक्स्ट्रॅक्ट, इलिजिबल, एक्सप्लेनेशन आणि एक्सटेन्शन. आता या ठिकाणी पहा, आता आणखीन एक प्रश्न असा असतो पहा, की बऱ्याच वेळा काय होत असतं की इथं शब्द एक्सप्लेनेशन हे स्पेलिंग का चुकीचं आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की वर्ब आणि नाउन मध्ये फरक पडतो. समजा हे एक्सप्लेन हे वर्ब असेल, या ठिकाणी जर समजा एक्सप्लेन हा शब्द वर्ब म्हणून आला असेल, कुठं शब्द गेला पहा इथं, हा एक्सप्लेन हा शब्द जर वर्ब आला असेल एक्सप्लेन, तर त्याचं स्पेलिंग असं असतं पहा वर्ब, आणि जर नाउन झालं ते स्पेलिंग असं राहतं एक्सप्लेनेशन. म्हणजे वर्ब असेल तर एक्सप्लेन असतंय, नाउन असेल तर एक्सप्लेनेशन. तसं मेंटेन वर्ब असेल तर मेंटेन स्पेलिंग असं पहा, मेंटेन वर्ब, आणि ते जर नाउन झालं तर मेंटेनचं स्पेलिंग असं राहतं मेंटेनन्स. असं बरंच एक्झाम्पल्स आहेत, त्यामुळे ह्या ठिकाणी थोडासा बदल. त्यामुळं एक्सप्लेनेशन याचं स्पेलिंग चुकीचं आहे, एक्सप्लेनेशन स्पेलिंग असं आहे, आय मध्ये येत नाही. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. या ठिकाणी इन्क्लिनेशन म्हणजे कल, प्रुडन्स म्हणजे विवेक, अँटिपॅथी म्हणजे तिरस्कार. इन्क्लिनेशन ह्या शब्दाचा अर्थ आहे कल असतो, झुकणे. प्रुडन्स ह्या शब्दाचा अर्थ आहे विवेक, नंतर अँटिपॅथीचा अर्थ आहे तिरस्कार एखाद्या गोष्टीचा, आणि रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ आहे जबाबदारी अशा अर्थाने, जबाबदारी किंवा एखाद्या गोष्टीने हे करणे. आता या ठिकाणी काय म्हटले वर्ड, आता ओनस, ओनस ह्या शब्दाचा अर्थ आहे जबाबदारी, त्यामुळे हा शब्द बसेल रिस्पॉन्सिबिलिटी. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन, वन हू लिव्स हिज ओन कंट्री टू सेटल इन अनदर. आता वन वर्ड सबस्टिट्यूशन वर एकदा प्रश्न असतोच. या ठिकाणी फॉरेनर चा परकीय, टुरिस्ट म्हणजे हे करणारा, प्रवास करणारा, इमिग्रांट आणि नेटिव्ह, तर ह्याचं उत्तर आहे इमिग्रांट. आणि ह्या शब्दामध्ये स्पेलिंग आहे हे वेगळं आहे. इमिग्रांट हा शब्द असेल त्याचा अर्थ बाहेरून आत आलेला, आणि इमिग्रांटचं आपल्या देशातून बाहेर देशात गेलेला, आणि त्या विरुद्ध बाहेरून आपल्यात आलेला. चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. दो शी लव्ड हिम, शी हॅड टू लिव्ह हिम. आता जर दो आल वाक्यात आला असेल तर त्या वाक्यामध्ये बट वापरतो आपण, तर बटच्या वाक्यामध्ये बट काढून दो वापरतो. जसं ही वॉज रिच बट ही वॉज क्रुअल, दो ही वॉज रिच ही वॉज क्रुअल. तसं दोच्या वाक्यामध्ये आपण, दोच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण नेहमी बटचा वापर करतो.
दोचं वाक्य असल्यामुळे हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. सिंपल सेंटेन्स काय झालं असतं, शी लव्ड हिम कॉमा शी हॅड टू लिव्ह, सिंपल सेंटेन्स. पण किंवा बिईंग लव्ड किंवा हॅव्हिंग लव्ड हिम शी हॅड टू लिव्ह असं सिंपल सेंटेन्स होईल. आणि दो शी लव्ड हिम शी हॅड टू लिव्ह हिम कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि शी लव्ड हिम बट शी हॅड टू लिव्ह हे कंपाऊंड सेंटेन्स. आपल्याला काय विचारलंय, कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे संयुक्त वाक्य जे अँड, ऑर, यट, बट, आयदर, ऑर, नायदर, नॉर, नॉट ओनली, बट ऑल्सो, बोथ ॲट, ॲज वेल ॲज, नेव्हरदलेस, सो, हावेवर ह्या शब्दाने जोडले जाते. त्यामुळे या ठिकाणी बटचं जे वाक्य आहे ते बरोबर बसेल. आता अँडचं हे वाक्य बरोबर आहे, पण इथं ग्रॅमॅटिकली अर्थ मिनिंग होत नाही, म्हणजे सिमेंटिकली ते करेक्ट नाही. शी लव्ड हिम अँड शी हॅड टू लिव्ह हिम, म्हणजे त्यामुळे करेक्ट उत्तर बट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, चूज द indirect speech of the given sentence. You cannot bath in this sea. He said to me, it is very rough. आता बघा ह्या ठिकाणी बघा बोलणारा कुठे आहे, तर बोलणारा नेहमी अवतरण चिन्हाच्या बाहेर असतो आणि जो बोलणारे वाक्य आहे एक्सप्रेशन ते अवतरण चिन्हामध्ये असतं. तर या ठिकाणी पहा जो बोलणारा असतो तो नेहमी अवतरण चिन्हाच्या बाहेर असतो. या ठिकाणी हा बोलणारा आहे, ही सेड टू मी. इथं सी सेड इथं टोल्ड सुद्धा झालं असतं, पण इथं टोल्ड दिलं नाही. मग ही सेड दॅट, ही सेड दॅट, सगळ्याच्या वाक्य सुरुवात ही सेड ने दिलेलं आहे. आता यू कॅनॉट, पण सेड आहे त्यामुळे वर्तमान काळाचा भूतकाळ करायचं, सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट. त्यामुळे तर यू कॅनॉटचं यू कुड नॉट होईल. ही सेड दॅट. आता यू म्हणजे कोणाला म्हटलंय, मला म्हणजे आय स्वतः, त्यामुळे यूचा पर्याय तर बरोबर होणार नाही, आयचा पर्याय बरोबर आहे, आय कुड नॉट. आता दोन्ही पण ठिकाणी आय कुड नॉट आहे, आय कॅनॉट आहे ते येणार नाही. दॅट आय कुड नॉट बाथ इन दॅट सी इफ इट वॉज रफ. आता इफ ने वाक्य जोडलेलं आहे आणि हे वाक्य ऍज जोडलेलं आहे. कारण काय सांगितलं, यू कॅनॉट बाथ इन दिस सी बिकॉज इट इज व्हेरी रफ असं म्हणू शकतो आपण, म्हणजे ऍजचा अर्थ बिकॉज सारखा होतो. त्यामुळं हे उत्तर बरोबर आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. प्रियांका इज दॅन दीपिका. त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री केलेली आहे. प्रियांका दॅन शब्द आल्यामुळे कंपॅरेटिव्ह आहे, तर प्रीती ह्या शब्दाचा कंपॅरेटिव्ह फॉर्म पाहिजे. प्रीतीचा शब्दाचा कंपॅरेटिव्ह फॉर्म काय आहे बघा, प्रीती म्हणजे सुंदर, प्रिटियर, आणि सुपरलेटिव्ह फॉर्म काय असता, प्रिटिएस्ट. त्यामुळे हा फॉर्म इथं पाहिजे, प्रिटियर. इथं मोरची गरज नाही. मोर कधी असतं, जर ER पद्धती लागत नसेल तर ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, किंवा डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट. त्यामुळे या ठिकाणी ते प्रिटियर हा शब्द बसेल. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर. बी आणि हॅव, मधमाशी आणि पोळे यांचं म्हणजे राहण्यास ठिकाण दिलेलं आहे, लोकेशन किंवा होम. तसं स्पायडरला वेब आहे, बर्डला नेस्ट आहे. तसं कॅटचं कॅटरी असतं बघ, कॅटचं कॅटरी. तर किटन हे कॅटच्या बाळाचं नाव आहे, यंग वनचं, त्यामुळे कॅटचं कॅटरी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. डोंट सॅड हे मागच्या परीक्षेमध्ये पण आलेलं आहे. डोंट सॅड दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी नॅशनल इंटरेस्ट, म्हणजे दोज डोंट ऍक्ट विथ दोज, डोंट सॅड विथ दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट, म्हणजे विथ आणि टू. त्यामुळे हा पर्याय विथ आणि टू. त्यामुळे पुढचा पर्याय आहे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डोंट सॅड पहिला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. द बेस्ट व्हेन करप्टेड बिकम वर्स्ट. आता बेस्ट अँड वर्स्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं फॉर्म आहेत. आपल्याला माहिती आहे की सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये समजा पॉझिटिव्ह फॉर्म काय असतो, गुड किंवा वेल असतं पहा. समजा पॉझिटिव्ह फॉर्म आहे तर तुम्हाला पाहिलं असेल पहा, किंवा सॉरी पॉझिटिव्ह फॉर्म असतो तो काय असतो, गुड किंवा वेल. यांचा कंपॅरेटिव्ह फॉर्म असतो बेटर, आणि सुपरलेटिव्ह फॉर्म असतो तो बेस्ट असतो. तसं बॅड असेल किंवा इल असेल किंवा इवेल असेल, यांचा कंपॅरेटिव्ह फॉर्म काय असतो, वर्स, आणि सुपरलेटिव्ह फॉर्म असतो वर्स्ट, म्हणजे चांगला अधिक चांगले सर्वात चांगले, वाईट अधिक वाईट सर्वात वाईट.
त्यामुळे ह्या ठिकाणी आर्टिकलचा वापर करायचा सांगितलं आपल्याला. अशा सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये नेहमी द आर्टिकल येतात, त्यामुळे ते द येईल आणि इथं सुद्धा द येईल. म्हणजे द बेस्ट व्हेन करप्टेड बिकम द वर्स्ट, त्यामुळे या ठिकाणी काय येईल ते द येईल. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स, म्हणजे पर्याय कोणता येईल या ठिकाणी द पर्याय. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. An ancient Greek slave was worth his own weight in salt. आता या ठिकाणी फॉर्म ओळखताना, टेन्स ओळखताना टू बी स्वरूप बघायचं. म्हणजे टू बी स्वरूप असेल एम इज आर तर वर्तमान काळ, वाज वेअर भविष्यकाळ, शॅल बी विल बी. म्हणजे एम इज आर असेल तर वर्तमान काळ, वाज वेअर असेल तर भूतकाळ आणि शॅल बी विल बी असेल तर भविष्यकाळ. आणि टू बी स्वरूपानंतर आयएनजी प्रत्यय असेल तर मग कंटिन्युअस टेन्स. पण आयएनजी प्रत्यय नाही त्यामुळे सिंपल टेन्स. पण कुठला सिंपल पास्ट, या ठिकाणी सिंपल पास्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ड्युरिंग द अर्थक्वेक buildings collapsed like a dash of cards. During the earthquake buildings collapsed like a dash of cards. आता बँड ऑफ, पॅक ऑफ, होल्ड ऑफ आणि हर्ड ऑफ शब्द दिलेले आहेत. आता कार्ड शब्द आहे तर आपण पॅक ऑफ कार्ड्स असं म्हणतो. आता बँड ऑफ काय म्हणू शकतो, बँड ऑफ म्युझिशियन असं म्हणू शकतो आपण. बघा बँड ऑफ म्युझिशियन्स किंवा हॉर्ड ऑफ कळपाला वगैरे म्हणू शकतो आपण. होल्ड म्हणजे कळप असणे किंवा काता सकाळचा आहे ना आपण म्हणू शकतो आपण. हर्ड ऑफ कळप असेल तर, किंवा आपण हर्ड ऑफ म्हणू शकतो आपण. हर्ड ऑफ कॅटल असं जे शब्द असतात त्याला आपण कंपाऊंड वर्ड असं म्हणतो. आता होडचा अर्थ सगळ्यांचा घोळका, एकत्रितपणे जे आपण घोळका करतो किंवा ज्याला आपण एकत्रितपणे हे म्हणतो त्याला सुद्धा आपण कळप असे शब्द घेऊ शकतो, किंवा ज्याला तो शब्द आहे त्या ठिकाणी आपण ह्या शब्दांचा वापर करू शकतो की ज्यामुळे ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो आपल्याला कळू शकतो. पहा या ठिकाणी असं बरेच काय शब्द आलेले आहेत की ज्या शब्दामुळे आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळून जाईल. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. 1 minute. Identify the part of speech of the underlined word in the given sentence. They put up fence between their house and their neighbor's house. या ठिकाणी बिटवीन हा शब्द, बिटवीन, अमंग, इन, ऑन, बिलो, अंडर हे शब्द सगळे प्रिपोजिशन असतात. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता ठिकाणी शब्द दिलाय पहा, तर प्रेयर हा शब्द आहे. प्रेयर 6, 5, 4, 3, 2, 1. त्यामुळं हा पर्याय हा पर्याय. आता या ठिकाणी बघा पॅसेज दिलेला आहे. पॅसेज तुम्ही बघू शकता. रीड द फॉलोइंग पॅसेज 51 ते 55 आहेत. हे तुम्ही फास्ट वाचून तुम्ही हे करू शकता. फास्ट वाचले तुम्हाला जे उत्तर कळतील. पहा 55 पर्यंत पॅसेज प्रश्न आहेत. फक्त आपण ग्रामर घेऊ. आयडेंटिफाय द मोड दॅट अंडरलाइन मॉडल ऑक्झिलरी शोज इन द गिवन सेंटेन्स. आता मॉडल ऑक्झिलरी सांगितलेलं आहे. आता यू मस्ट, तर मस्ट हे काय सांगत असतं नेहमी कंपल्शन किंवा इथं दिलं आहे बघा. मस्ट हे नेहमी कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन सांगत असतं. कंपल्शन म्हणजे सक्ती, ऑब्लिगेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं बंधन, ऑब्लिगेशन, ऑब्लिगेटरी. या ठिकाणी यू मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. खरं कंपल्शन पाहिजे होतं पण त्याने पर्याय ऑब्लिगेशन दिलेलं आहे. ऑब्लिगेशन कधी उघडतो आपण, यू मस्ट ओबे युअर टीचर्स, यू मस्ट रिस्पेक्ट युअर टीचर्स, यू मस्ट ओबे युअर पॅरेंट्स, ते ऑब्लिगेशन मध्ये येतं. कंपल्शन मध्ये काय येऊ शकतं, यू मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स, यू मस्ट अटेंड ऑल द लेक्चर्स. पण ऑब्लिगेशन पर्याय आहे तो द्या. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. प्लीज मेक इट अ पॉइंट टू वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट. त्या ठिकाणी तुम्ही पाण्याचा नळ बंद करा असं आपण टर्न ऑफ. आता या ठिकाणी बरेच फ्रेजल वर्ब आहेत पहा. तुम्हाला यांचा अर्थ माहिती असेल बघा. टर्न ऑफ चा अर्थ आहे बंद करणे. टर्न ऑन चा अर्थ आहे चालू करणे किंवा कंटिन्यू किंवा स्टार्ट. त्यानंतर टर्न डाऊन, टर्न डाऊन चा अर्थ आहे रिजेक्ट करणे.
नंतर टर्न ओव्हर, साइड बदलणे, रोटेट, टर्न आउट किंवा रिझल्ट असा अर्थ हे प्रेझर वर्ब आहेत. त्यामुळे या ठिकाणी टर्न ऑफ हा शब्द बसेल. नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. यू मे गो होम व्हेन यू फिनिश युअर वर्क. आता या ठिकाणी क्लॉज विचारला, यू मे गो होम, तुम्ही घरी जाऊ शकता जेव्हा तुम्ही तुमचं काम संपेल. आता बऱ्याच वेळेला आपल्याला असं कन्फ्युजन होऊ शकतं की होम असल्यामुळे नाव नाही आणि नावाबद्दल माहिती सांगणार ॲडजेक्टिव्ह क्लॉज, पण तसं नाही. व्हेन कोणाबद्दल सांगतो, यू गो बद्दल. तुम्ही कधी घरी जाऊ शकता जेव्हा तुमचं काम संपेल. मग गो हे वर्ब आहे म्हणून ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम झाला. कन्व्हेन शब्द जर आला जसं की आय डोंट नो व्हेन ही केम, नाउन क्लॉज. आय डोंट नो द टाइम व्हेन ही केम, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. और I will meet him when he comes, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. तसा पर्यायामध्ये थोडासा फरक आहे. हे जर थोडंसं आपण पाहिलं तर ह्याच्यामधला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला राहणार नाही. नंतर पुढचा प्रश्न आहे पहा. चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट एज एन आन्सर. हा नेहमी 10वी-12वीच्या मुलांना किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला प्रश्न विचारलेला आहे. लेट अस गो टू द इटालियन रेस्टॉरंट. आपण इटालियन रेस्टॉरंटला जाऊया. आता या ठिकाणी व्हॉट रेस्टॉरंट हा पर्याय येणार नाही. सॉरी, या ठिकाणी आपल्याला इटालियन रेस्टॉरंटचा पर्याय विचारलाय. या ठिकाणी आपल्याला इटालियन पर्याय विचारलाय. तर कुठल्या रेस्टॉरंटमध्ये, कारण पूर्ण अंडरलाईन असं केले, ह्याला अंडरलाईन केली असती पूर्ण इटालियन रेस्टॉरंटला तर आपण म्हणलं असतं व्हेअर शाल वी गो. पण अंडरलाईन फक्त इटालियनला केलेलं आहे. म्हणजे कोणतं रेस्टॉरंट ते इटालियन. विच न प्रश्न चालू होईल. विच रेस्टॉरंट शाल वी गो. आणि सिलेक्ट द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर द गिवन वर्ड. मिलियन शब्द आहे तर मिलियन शब्दाच्या ठिकाणी साधारणपणे हे 6 अंक येतात पहा. मिलियन 1 2 3 4 5 6. त्यामुळे हा पर्याय येतो. तर मी अशा रीतीने मी तुम्हाला प्रश्नपत्रिका बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा बऱ्याच लोकांनी, बऱ्याच माझ्या शिक्षक मित्रांनी मला विनंती केली होती. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी हे प्रश्नपत्रिका स्पष्ट करून दिलेले आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी हा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा किंवा तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये हा चॅनल परत शेअर करा. थँक्यू.